जिनं वीरणम् अनन्तमरणार्दं सरसनाम उच्छामयमसारम् सति परमात्मन् मादृशाम् रथम सर्वशक्तान् बुद्धकेशानि यदेहम् सुगतं सर्वाधीशं शिवम् जितभवानि वन्दे भास्वरम् श्रीजिनम् मंगलाचरण करताना आचार्य ज्या जीवाने आपल्या अवस्थेमध्ये विशेष गुण प्रगट केलेले आहेत त्यांचं स्मरण करत त्यांचं अभिवंदन करत आपल्याहून त्यांच्यामध्ये अशी काहीतरी विशेषता आहे आणि ती विशेषता अशी आहे की त्याद्वारे तो जीव अनंत काळासाठी सर्व दुःख मुक्त झालेला असतो आणि ही विशेषता पाहिली जात असताना सर्व प्राणी मात्र जे सुखाची इच्छा करतात त्यांची ही भावना झाल्याशिवाय राहत नाही की मला पण असं कधीही नष्ट न होणार सुख प्राप्त करायचं आहे. भगवंतांच्या दर्शनातून अशा प्रकारचे भाव ज्या जीवाला उत्पन्न होतात तो जीव स्वतःच अल्प काळामध्ये भगवान होऊन जातो. भावना भवनाशिनी भावनाच आमच्या भावाला नष्ट करणारा. म्हणून नमस्कार करताना आपल्या भावनेमध्ये पण विशेषता आणणं गरजेचं आहे. तुमच्या सोन्याच्या दुकानामध्ये विरुभाई जुन्या पद्धतीचं जे चालत होतं डिझाईन्स वगैरे तसंच जर तुम्ही ठेवलं तर दुकान चालतं का? अप टू डेट राहावं लागतं का नाही? काय मागणी आहे? जुन्या पद्धतीची मागणी आहे का नवीन पद्धतीची मागणी आहे? कला कुसर जे काय वर्तमानामध्ये बाजारात कशाची मागणी आहे त्यानुसार आम्ही आमच्या दुकानातला माल अपडेट करत असतो. नाहीतर दुकानदारी चालणार नाही. विशेषतः पाहिजे. पूर्वी असलं काय स्कीम्स वगैरे नव्हत्या, काय नव्हतं. असं सोन्याची जाहिरात वगैरे करायचा विषय पण येत नव्हता. आम्ही केरळला गेलो होतो त्यावेळेस आम्ही तिथं त्या सोन्याच्या दुकानावाल्यांच्या जाहिराती बघितल्या होत्या. केरळमध्ये जरा मोठे मोठे तुम्हाला माहितच आहे सोनार म्हणजे दुकान असे मोठे मोठे शोरूम्स किती सोन्याचे.
आणि त्यांचे ती जाहिराती बघून आम्हाला आश्चर्य वाटायचं. नाही ना? म्हणजे ही गोष्ट आहे 2008 ची. त्यावेळेस आपल्याकडं हे असलं काय ट्रेंड नव्हतं. ऍडव्हर्टिजमेंटचं, सोन्याची ऍडव्हर्टिजमेंट कल्पना सुद्धा नव्हती. पण आता जसं जसं म्हटलं ना वेळ आली तर आपल्याला पण ते करावं लागतं. सगळे केले तर आपण नाही केलं तर चालतंय का? चालतंय का? लागतंय, करायला लागतं. म्हणजे व्यवहारात आम्ही अपडेट होत राहतो. कापड दुकानात तुम्ही अपडेट झालाय का नाही? कापड दुकान करताना तुम्ही अपडेट झाला, अपडेट कळतं का? जे लोकांना नवीन काय काय लागतं तसं तसं तुम्ही आता पूर्वी फाडीव फक्त विकत होता. रेडीमेड विकत होता का? आता रेडीमेड विकायला लागला का नाही? का? आहे ना, नुसतं तुम्ही म्हटलं काय नाही रेडीमेड वगैरे विकत नाही, मी आपलं फाडीवच विकतो. दुकान किती चालेल सांग. आहे ना, आपल्याला लक्षात आलं की लोकांना आता रेडीमेड लागते. शर्ट पॅन्ट शिवायचं, जिम काय म्हणायचं, टेलरची काय असते शिलाई, शिलाई ती आता परवडत तेवढ्यात शर्ट येतो, पॅन्ट येतो. जेवढी शिलाई येते तेवढ्या ह्याच्यात. त्याच्यामुळं सामान्य गरीब मनुष्य असेल तर तो रेडीमेडकडे आपोआप वळेल. मग आपण पण रेडीमेडचं सेक्शन वाढवतो का नाही? वाढवलं का नाही? बरोबर आहे. गेलो का? भांडी वाढवली का नाही? नवीन नवीन भांडी जशी लागते तशी वाढवली ना? का जर्मनची फक्त भांडी विकतात? पूर्वी जर्मनची भांडी म्हणजे अल्युमिनियमचीच भांडी विकली जात होती. आहे ना, स्टीलची कोण घेत नव्हतं. पण बदललं ना. मला आठवतंय 95, 96, 97 साली का न ज्यावेळेस सर्फ एक्सेल आला होता ना, सर्फ एक्सेल पावडर. सर्फ एक्सेल पावडर नातेपुतीत मिळत नव्हती कुठल्याही किराणा दुकानात. पण आज आता बघितलं तर मिळायला लागली का नाही? आता ती ठेवावं लागली की नाही? लोक मागायला लागले तर ठेवावं लागलं. मग व्यवहारात आम्ही सगळ्या बाबतीत अपडेट होतो. धर्माच्या बाबतीत काय आपण अपडेट झालो सांग? तोच नमोकार रटा रटलेला. काय आपण त्याच्यात नाविन्य काय आणलंय त्या नमोकार मंत्रामध्ये? यायचं, हात जोडायचे, पाया पडायचं आणि नमोकार मंत्र म्हणायचं. नाविन्य काय आहे त्याच्यात? विशेषता काय आहे? सांग. नमो हरिहंतान, नमो शिवाय. काय आनंद काय आला? विशेषता काय आहे त्याच्यात? आहे विशेषता भरपूर, पण आपण त्याच्यामधली विशेषता पाहू शकलो का? पाहतो का? पाहण्याचा प्रयत्न करतो का? देव तेच असतील दर्शनाला, पण आपल्याला रोज वेगळे दिसायला पाहिजे. ती शेवटी आपल्या बुद्धीवर डिपेंड आहे. जसं हिऱ्याच्या व्यापाराला हिरा बघतो तर किती वेळ जरी बघितला तर त्याला समाधान होत नाही, कारण त्याला जे पैलू पाडायचे, पैलू पाडल्यानंतर तो हिरा दिसतो वेगवेगळ्या अँगल मधनं, कोणातनं, तर तो बघत राहतो त्याच्याकडं, तोच हिरा असतो. आणि किती जरी वेळ बघितलं तरी त्याला समाधान होत नाही. मातेला आपलं मूल बघताना, छोटस बाळ बघताना समाधान होतं का? किती जरी बघितलं, किती वेळा जरी बघितलं तरी तिला त्याच्यामध्ये, त्या बाळामध्ये नाविन्य दिसतंय का नाही? मग मी इथं नाविन्य जर नाही पाहिलं तर मला त्याच्याप्रती आपलेपणा, त्याची श्रद्धा माझ्यामध्ये का होणार? म्हणून म्हटलं की बाबा ज्यावेळेस आपण पाया पडतोय तर काहीतरी नाविन्य आणून पाया पडावं ना, मग आपल्याला ते देवदर्शन आनंद देईल. आपल्याला कपडे सुद्धा रोज सारखे एकसारखे चालतील का बाहुबली बहीण? वेगवेगळे लागतील का? साड्या वेगळ्या लागतील,
कुठली गोष्ट एकसारखी आपल्याला ती जेवायला म्हटलं तर भाजी एकसारखी चालत नाही आपल्याला. सकाळची संध्याकाळी चालते काय, कालची आज चालते काय, आणि केली तर आपण काय म्हणणार, काल तर खाल्ली ही. रोज मला काहीतरी वेगळं विशेषता हवी आहे धर्म सोडला तर. ना बाहेर ना आपण काय त्याच्यामध्ये नाविन्य आणायचा प्रयत्न करतो, ना आपल्या विचारामध्ये त्या विषयासंबंधी नाविन्य आणण्याचा विचार करतो. आता अभिजित नाविन्य आणतोय की नाही सारखं त्याच्या कार्यालयात, काहीतरी प्रत्येक वेळ गेल्यावर. काल प्रयोग सांगितल्यानंतर सारखं म्हणत होता मला तारीख आली, अमुक तमुक कार्यालयाचं म्हणत होता, पण बायको समजावून सांगत होती, अहो आज सकाळी शास्त्रात काय सांगितलंय, मी आणि माझं म्हणायचं नाही, मी माझं म्हणायचं नाही. आणि असं बायकोनं आठवण करून दिली. बायकोने काय केलं माहिती नाही, पण नवऱ्याला मात्र संबोधन करत असं त्याच्यामध्ये एकत्व. मी आणि माझं, मी म्हटलं होतं का, मी म्हटलं होतं बरोबर, मी कशाला मी म्हणतो का. काल आपण चर्चा केली ना की बाबा मी आणि माझेपणा सोडून सगळ्या वस्तू पहा, जाण, विचार करा, म्हणजे त्याच्याप्रती असलेला आपला जो मोहभाव आहे तो कमी होईल, दुःख कमी होईल. भयंकर दुःख आहे. पण समजत नाही, हीच तर अडचण. दुःख किती आहे त्याची एक गोष्ट वाचून दाखवतो तुम्ही. गोष्टीचं नाव आहे तृष्णा. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपतीची खरी गोष्ट सांगितली. एंड्स कार्नेगी नावाचा मनुष्य, एंड्स कार्नेगी. त्याच्याजवळ किती संपत्ती होती बाहुबलीवर, 10 खरब. कळते का खरब, अरब नंतर खरब येत, बरोबर आहे का. म्हणजे मला पहिल्यांदाच कळलं खरब असतं म्हणून. लाख आधी आधी 100 मध्ये 10 मध्ये सुद्धा पैशामध्ये समाधान. आपण शाळेत असताना 10 पैसे 5 पैसे असले की बोर एक मिळायचे का नाही, मापटभर बोर. किती मजा वाटायची, 5 पैसे 10 पैसे शाळेत जाताना घेऊन विलायती चिंचा खायच्या, भरपूर मिळायचं ना 5-10 पैसे. विषयच नाही आता 5 काय 10 काय, 25 पैसे सुद्धा गेले, 50 गेले. रुपयाला पण काय व्हॅल्यू, किती नव्हे 10 रुपयाला व्हॅल्यू किती. मागं आम्ही आहे ना, म्हणजे घरी कोपऱ्यावर एक नळ आहे, गॅलरीच्या बाहेर कोपऱ्यावर एक नळ आहे ना, तिथं म्हणजे जे धुणारी बाई कपडे धुवायची वगैरे, कधीतरी तिला त्याच्यामध्ये रुपये 2 रुपयाचं काही नाणं सापडलं, दिसलं असं, तिने आपलं काढून तिथं वर ठेवलं. मग बघितलं मी त्याला, नंतर मी पण हात धुवायला वगैरे गेल्यानंतर दिसलं, मी पण उचललं नाही त्याला, राहू दे म्हटलं. हो काय, किती दिवस, 1 नाही 2 नाही 3 नाही 8 दिवस त्या रुपयाला कुणी हातच लावला. व्हॅल्युएशन मला सांग, काय त्या रुपयाला न्यायचं कुठं, मीच लागून शेवटी घेऊन गेलो. व्हॅल्युएशन किती कमी कोणाची आणि कशी झाली तो विषय नाही, चर्चा कशाची चालली. आणि किंमत किती होती, आणि आता खरं पद आलं ना लक्षात. म्हणजे 10 रुपये 100 रुपये 1000 लाख आहे ना, करोड, करोड नंतर अरब, आणि अरब नंतर तर
हा अमेरिकेचा उद्योगपती एम्स कार्नेगी, त्याच्याजवळ 10 खरब डॉलर्स एवढी संपत्ती होती. मग 10 खरब आहेत म्हणून मरणार नाही का? प्रश्न कसा आहे, किती पैसे, किती श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे म्हणून मरणार नाही का? आपण काय समजतो, आपल्याला असं वाटतं की पैसे वाढत जाईल तर मी कधीच मरणार नाही. एक चिंतन काय चाललंय, पैसे वाढल्यानंतर आपलं मरणातून आपण मुक्त होणार का नाही, ह्या भावनेनंच धन कमवलं जातंय ना. दृष्टिकोन का? मला सांगा, खाता किती तुम्ही? मिळवल्यानंतर खायला किती पैसे लागतात आणि कपडे घालायला, आणि तेवढंच बास होतंय. आणि राहिला घर आहे, रोटी कपडावर मकान, 3 गोष्टी, बरोबर, सगळं आहे आपल्याजवळ, बरोबर आहे का? पण आता दुसरं दुकान टाकायचं नाही तुम्हाला, पुष्कर होईल, टाकायचं का नाही? दहेगाव रोडला काय जागा किती चाललंय मी ऐकलं बरं. बाहुबली आता दहेगाव रोड चाललाय बरं का सगळं. आता लक्ष्मी रोड व्हायला लागला दहेगाव रोड, म्हणजे कापड दुकान अगोदर निलेश पाहुणेने आम्हाला सांगितलंय. कापड दुकान तर ऑलरेडी आहेत, सोन्याची पण दुकानं झालेली आहेत, आणि कशाची आहेत अजून? कापड झालं, सोनं झालं, आणि हा काय म्हणताय, इलेक्ट्रॉनिक मार्केट पण त्या रोडला, सगळं असं ते मार्केट व्हायला लागलं. बाहुबली कुठं टाकायचं दुकान? आपल्याला वर टाकायचं नाही, विचार काय होणार मला सांगा, काय होईल? आता तेच वाचायचं मला, म्हणून तिथं म्हणलेलं, एवढी मोठी संपत्ती होती पण तो मरायला लागला. मरणासन्न मरण अवस्था जवळ आली येते सगळ्याला, गरीब असो, श्रीमंत असो, बालक असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, स्त्रियंच असो, मनुष्य असो, मरा तर लागणार आहे. अमृत कथा काही करा तुम्ही, काही करा, डॉक्टर व्हा नाहीतर अडाणीला, मरावं लागणार आहे हे लक्षात येते का नाही? आपली बार खरं आहे, राजा राणा छत्र, म्हणजे आपल्याला बरोबर आहे. मग मान्यतेमध्ये माझ्या हे आहे का? मी पैसे मिळवले म्हणून माझं आयुष्य वाढतं का? मी पैसे मिळवले तर आयुष्य कमी होतं? विपुलभाई, पैसे मिळवल्यावर आयु वाढतं का कमी होतं सांगा बरं? आता तुम्हाला नाही माहिती आहे, पण आम्हाला, आम्ही कर्मयोगाचा अभ्यास वाचतो ना, तर असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, संश्लेष परिणामामुळं वर्तमान आयु कमी होत, आकर्षण होऊ शकतं वर्तमान आयु. भले तुम्ही मागच्या जन्मात ही आयुष्य बांधले असेल 100 वर्षात, पण वर्तमानात जर मी 100 संश्लेष केले तर त्याचं आकर्षण होऊन तुम्ही 10, 20, 25, 30, 50, 60 मध्ये मरू शकता. आहे ना, बांधले तुम्ही चांगल्या परिणामाने मागच्या जन्मात 100 वर्षाचं आयुष्य, पण ते 100 वर्ष कोणाला जगता येईल? ज्याचे परिणाम तिर्यंच्या सारखे असतील. तिर्यंच्या सारखे म्हणजे शांती, म्हणजे फार विकल्प नाही. जर कोणी त्यांना त्रास द्यायला आलं तरच ते जरासं घाबरते, संकलित होते. पण असं एरवी त्यांना कशाची भीतीचं काही विषय येत नाही, आपलं निवांत. टेन्शन आहे खायचं प्यायचं, असं काही विशेष टेन्शन असं. पण मनुष्याला मात्र सतत 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 काय समाधान नाही, म्हणजे कृष्ण अजून पाहिजे, अजून पाहिजे, पाहिजे का नाही? तारखा किती पाहिजेत लग्नाच्या सांग? आता मी बसलोय, मंडळी बसली, आणि एक लग्नवाला बुकिंग करायला आलता. आमच्या समोर त्याने बुकिंग केलं, सगळं डॉक्टर होते बरं का, संध्याकाळी सगळं आम्हाला माहिती, मी आणि त्याची बायको, आम्ही तिघच आहे सध्या घरात. मग आता आम्ही बसलो सगळं, आमच्या देखील 15-20 मिनिटं त्यांचा सगळा कार्यक्रम बघत होतो, सगळा चालू, संध्याकाळची गोष्ट सामायिकाला जायच्या. मग झालं, त्याच्यानंतर आम्ही गेलो सामायिकाला, ते सगळं झालं. सामायिक झाल्यानंतर खाली आलो, बसलो होतो आपलं गप्पा मारत. काय सांगावं आहे ना, आज एक बुकिंग झाली,
आता आम्ही त्याची बायको म्हटली बघितली की आम्ही होतोच किती ते म्हटलं. पण माणसाला कसं वाटतंय आहे ना, म्हणजे जेव्हा एखादं आपलं इष्ट म्हटलं ना, कार्य इष्ट आहे ते बुकिंग झालं म्हणजे पैसे येणार, दुसरं काय नाही. त्याच्यातच आपली बुद्धी इतकी घाण झालेली की आपल्याला दुसरं काही कळत नाही. चालता बोलता खाता पिता सगळं ते धन धन धन. पण लक्षात घ्यायचं इथं की तो अरबपती होता, बरोबर, अरबपती होता, परंतु काय म्हटली, एक दिवस त्याला मरायची वेळ आली. काय मग मरायची वेळ आल्यानंतर त्याचा एक सेक्रेटरी होता. आता एवढा मोठा मनुष्य म्हटल्यानंतर सेक्रेटरी, त्याने सेक्रेटरीला एक प्रश्न विचारला. काय, देख तेरा मेरा जिंदगी भर का साथ रहा है. तुझं माझं आयुष्यभर आपण आता बरोबर राहील. एक बात मैं तुमसे कई दिन से पूछना चाहता था. तुझे भगवान की कसम बिलकुल सच सच बताना. बाहुबली बोल, देवा शपथ घेऊन सांगायचं आहे ना, नाही तरी होती का शपथ घेतली तरी चालते, पण शपथ घेऊन सांगावं लागेल, कारण त्याने शपथ घातली त्याला. खरं खरं सांग म्हणून सांगितलं. काय, अगर तेरे अंत समय परमात्मा तुझसे पूछे तू अगले जन्म में कार्नेगी बनना चाहेगा. कार्नेगी म्हणजे त्याचं नाव आहे, कार्नेगी खरपतीचं नाव. कार्नेगी बनना चाहेगा या सेक्रेटरी. कोणी प्रश्न विचारलाय, मरायला कोण लागले, तो सेक्रेटरी. एन्ड कार्नेगीचा सेक्रेटरी नाही, तो नाही, कार्नेगी मारायला चुकलं, सॉरी. एन्ड कार्नेगी मारायला लागला. आणि त्याने सेक्रेटरीला देवा शपथ सांग म्हणला, जर तुला मरते तुझं मरण आलं आणि त्यावेळेस तुला जर देवाने विचारलं तू गेल्यानंतर तुला काय व्हायची इच्छा आहे, परत तुला माझ्यासारखा खरबपती बनायचंय का तुला केवळ सेक्रेटरी राहायचं, असा एक प्रश्न विचारला. देवा शपथ सांगायचं, काय सांगा तुम्ही सांगा, जाऊ दे तुम्हाला काय, तुमचं काय म्हणत, तुमची काय भावना आहे. अमृत कार्नेगी बनायचंय, 10 खरबचा मालक का सेक्रेटरी बनायचं. देवा शपथ सांगायचं सांगितलं, शपथ घातली, परत लवाडे करू नका. कोण बनायचं हा प्रश्न विचार. अगर तेरे अंत समय परमात्मा तुझसे पूछे कि तू अगले जन्म में कार्नेगी बनना चाहेगा या सेक्रेटरी, तो तू क्या जवाब देगा. तो सेक्रेटरी ने तुरंत जवाब दिया, सर मैं तो सेक्रेटरी ही बनना चाहूंगा. आता जे पैशाच्या मागे लागले त्यांना वाटणार असं कसं, निलेश स्वामी सेक्रेटरी भारी का आहे ना, तो 10 खरबचा मालक भारी, सांगा बरं तुम्हाला कोण भारी वाटतं, कोण भारी वाटते निलेश स्वामी. आणि तुम्हाला पण संधी दिली तर तुम्ही कोण बनण्याची इच्छा करा. सगळ्यांच्या आपल्या मनात तेवढं, तर 10 खरबचा मालक कोण कोण नको म्हणत, सेक्रेटरी. सेक्रेटरी जेव्हा देवाने विचारले मला की तुला कोण बनायचंय, तर मी सेक्रेटरी का बनणार, मी मालकच बनतो ना 10 खरबचा, असं अशी भावना. पण तो सेक्रेटरी मात्र त्याच्याबरोबर आयुष्यभर राहिलाय, त्यामुळे त्याने उत्तर दिलं की नाही, मला तर खरं खरं म्हटलं तर सेक्रेटरी राहिलं तर चालतं. कार्नेगी बोला क्यों, है ना, तो खरबपती प्रश्न विचारतो, का बाबा तुला सेक्रेटरीच का बनायचं, अपेक्षा काय होती, की बहुतेक म्हणाल माझ्यासारखा बनायचंय असं. अपेक्षा सगळ्यांना हीच आहे
की कुणी म्हणल मला एवढा मोठा संपत्तीचा मालक बना. मग त्याने तर उत्तर दिलं नाही, सेक्रेटरी बना. मग प्रश्न विचारला, असं का, तुला असं सेक्रेटरीच का बनायचं? सेक्रेटरी बोला, मैं आपको 40 साल से देख रहा हूं. किती वर्ष? 40 वर्ष झालं मी तुम्हाला बघतोय. मी तुम्हाला 30 वर्ष झालं बघतोय. म्हणजे 94 साली मी इथं आलेलो म्हणजे तुमच्याकडे. मला म्हणजे इथल्या लोकांचा परिचय 94 साली झालेला आहे. मामान बरोबर आम्ही आलो त्यावेळेस, आणि त्यावेळेसच मी वर्षभर राहिलो होतो. नोव्हेंबर 94 आलो आणि जानेवारी 96 गेलो आम्ही फलटणला. विहार झाला माताजींचा. 1 वर्ष 2-3 महिने तो होतो मी. 30 वर्ष झाली. 31 असं धरा बरोबर आहे 30. मग काय बघितलं आता सांगतो. सेक्रेटरीने काय बघितलं? सेक्रेटरी बोला, मैं आपको 40 साल से देख रहा हूँ दफ्तर म्हणजे ऑफिस में चपरासियों से भी पहले आप आ जाते हो और सबके बाद में जाते हो. काय दुकान कोण उघडतं? तिथे काय दुकान कोण उघडतं? आणि दुकान बंद कोण करतं? गडी दुकान उघडायला पण नसतो आणि गडी दुकान असतो का निलेश पाहुणे? नसतं का नाही? आपणच. तीच गोष्ट आहे. तसं 40 वर्षापासून बघतोय म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये सगळ्याच्या अगोदर येताय आणि सगळ्यानंतर जाताय. आपने इतना अधिक धन इकट्ठा कर लिया है, लेकिन फिर भी आप और अधिक के लिए निरंतर चिंतित रहते हैं. लेकिन फिर भी चिंतित रहते हैं. इस कारण आप ठीक से खाना भी नहीं खाते, रात में ठीक से सोते भी नहीं. एंड्स कार्निस कोण आहे बघायचं. कोणाची गोष्ट? बाहुबली. काय सांगते तर तसं नाही. आपण थोडंसं आपल्याला कुठंतरी त्याच्यापेक्षा वेगळं म्हणणार नाही. मी खातो व्यवस्थित, मी झोपतो व्यवस्थित. एक आपल्या मनाचं आपण कुठून तरी समाधान, जेव्हा आपल्याला तो दोष दिसतो दुसऱ्याचा, तर आपण आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण असा विचार करत नाही की त्याच्या कुठेतरी कमी जास्त मी पण त्याच लाईन मध्ये आहे असं इथं चर्चा करायची. भले तेवढं त्याला पण काय ती झोपत नसतो का आणि खात पीत नसतो का? खाल्ल्या किल्ल्याशिवाय जगला का? आपण जेवढं जगतोय तेवढा. म्हणजे 40 वर्ष तर ती त्याच्याबरोबर होता आणि खरं पती झाला म्हणजे 60-70 वर्षाचा तर 80 वर्षाचा झाला असेल असं धरून समजूया आपण. वयाच्या 20-25व्या वर्षी मिळवायला लागला, 40 वर्ष गेली तर 60 वर्षाचं तर नक्की असेल मारताना तो. 40 वर्ष बरोबर आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी खाल्लं पिल्लं नाही असं नाही, त्यांनी झोपला नाही असं नाही. तेच म्हणत आपण पण खातोय पितोय, आपण पण झोपतोय असं झोपतोय नाही असं नाही. पण त्या झोपेला झोप म्हणायची का? त्या खाण्याला खाणं म्हणायचंय का? जेव्हा तुम्ही खाताना पण जर तुम्हाला फोन जर जवळ ठेवून फोन येत असतील, काही बाहेरचे दुकानाचे व्यापाराचे व्याप जे काही असतील, तर तुमचं भोजन चाललंय का? खात असताना पण खात नाही. अरिहंत भगवान जसे सांगितले जाते, महाराज सांगितले जाते, मुनिराज खात असताना पण खात नाही असं म्हटलं जातं की. आणि तुमच्यात पण आणि त्यांच्यात पण काय फरक आहे सांगा. तसा तत्वानुशासन मध्ये एक श्लोक आलेला आहे, जसा उलटा आहे सेम उलटा आहे. इथं त्याचा अर्थ असा घेतलेला आपल्या इष्टोपदेश मध्ये, ब्रुवन्नपि न ब्रुते गच्छनपि न गच्छति स्थिरीकृत आत्मतत्वस्य पश्यनपि न पश्य. की बोलत असताना बोलत नाही, खात आपलं चालत असताना चालत नाही आणि बघत असताना बघत नाही. कारण त्यांचा उपयोग आपल्या स्वभावामध्ये स्थिर झालेला. आणि याच्या नेमकं उलट अज्ञानीचं कार्य चाललेलं असं सांगतो. उलट म्हणजे तो पण खात असताना खात नाही. म्हणजे जे काही इथं तो करतो कोण? अज्ञानी. त्याचंही जेवण करताना जेवण चाललंय का? झोपला तर झोपतोय का? त्याचं चित्त कुठं स्थिर झाले? अज्ञानीचं चित्त
परद्रव्य आणि परभावामध्ये स्थिर झाले, त्यामुळे त्याचंही लक्षण आहे आपण जे काही करतो ते त्यामध्ये. असं जसं शास्त्राला बसल्यानंतर राजकुमार ऐकत असताना सुद्धा, ऐकता का मला सांगा, शास्त्राला बसल्यावर ऐकत असताना सुद्धा ऐकायचं नाही, देवाचं दर्शन करताना सुद्धा दर्शन घ्यायचं नसतं. कारण मंदिरात गेल्यानंतर स्त्रिया कशा दर्शन करतात याची चर्चा एक वाचून दाखवू तुम्ही. ज्ञानानुशासन मध्ये देवदर्शनाच्या वेळेस जिनोत्सवामध्ये, जिनमहोत्सवामध्ये भाग घेणाऱ्या स्त्रिया त्यांची चर्चा घेतलेली काय. जिनोत्सवात स्त्रियांच्या द्वारे होणारे दोष, पान नंबर 48. आता तुमचं पुस्तकात माहित नाही मला, पण चतुर्विध दान निरूपण मध्ये 69 नंबरचा श्लोक आहे. वाचू का काय काय करतात बायका. कारण जास्त बायकांचाच वेळ मंदिरात जातो, पुरुषांचा तर पुरुषार्थ वेगळ्या ठिकाणी चालले, पुरुष चांगले जास्त नाही वेळ आहे ना. मंदिरात बायका येते पण करतेच काय, आणि पुरुष आले जरी तरी ते काय करतात आपलं आहे ना, एक काम कर डाला, मंदिरात येऊन गेलो एवढंच. असं कोई स्त्रिया जो महोत्सव देखने के लिए आती है, जिन महोत्सव, हे मंदिरात येणं म्हणजे महोत्सव. अपने अपने पक्ष के स्त्रियों को देखकर उनसे अपने पति का पराक्रम वर्णन करने लगती है. हे पूर्वी युद्धाला जायचे म्हणून, बाकी काही नाही. आता पण पराक्रम सांगतेच की, पण वेगळ्या पद्धतीचा पराक्रम सांगते एवढंच. चर्चा पराक्रम आज पण चाललेले असते. अपने अपने पतियों का पराक्रम वर्णन करने लगती है, उसके व्यवहार को कहती है. पतीचा असेल नाहीतर सासवा सुनाची चर्चा करतील, सुना सासवाच्या चर्चा करतील, किंवा मग भाजी काय आणायची, काय आणली, काय आहे भाजी मार्केटमध्ये. आधी पूर्वी तर भाज्या घेऊन द्यायच्या मंदिरात, तिथंच बसलेल्या असतात. आणि देवाकडे कमी आणि भाजीकडे जास्त लक्ष येतं जातं. बायका काय काय भाजी आणली, चर्चा ही. अपने सुख दुःख को कहती है. मंदिरात आल्यानंतर चर्चा कशाची, मला काय त्रास आहे. बरोबर, कुठं मंदिरात महोत्सवामध्ये आल्या. अपने को कोई रोग हुआ हो या कष्ट हुआ हो उसे कहती है. आज आमच्याकडे मोलकरीनं चालेल चर्चा. असं होतं का नाही, समजा 1, 2, 3 दिवस मोलकरीण येत नसेल तर देवा मंदिरात गेल्यानंतर तुमची मैत्रीण भेटली तेजश्रीत आहे ना, 2-3 दिवस येणार नाही भाऊ मोलकर. आणि आता कोण मिळेल, आता तुम्हाला भेटल्या सजलताई, मैत्रीण आहे ना, मग काय चर्चा, अगं तुझ्याकडे येते का, मग माझ्याकडे येईल का ग. विषय मंदिरातला महत्वाचा विषय, व्हेरी इम्पॉर्टंट. असं होतं का नाही, असं सांगायचं तात्पर्य. आपलं दुःख ही चर्चाच होणार ना मंदिरात आल्यानंतर. देवाला सांगा ना, देव पाठवतील ना, मोलकरीण पण पाठवतील देव, माहित आहे तुम्हाला. म्हणजे देवाला सांगतच नाही ना तुम्ही, देवाकडे सगळं आहे. तुम्ही देवाची भक्ती जर चांगली केली तर मोलकरीण काय 4 बायका कामाला हजर राहा. पण तुम्ही घरानं मांडणार कोणाकडं, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला जर म्हटला मला पैसे दे, तर काय ती म्हणणार, मी भिकारी तुम्हालाच मागतोय. अडचण ती पण म्हणते माझी पण नाही आली ग, मी तुलाच विचारणार होती येणार आहे का म्हणून. तुझी चर्चा अशी. समस्या देवासमोर मांडल्या पाहिजेत खरं तर, इतकी विशिष्ट विश्वास पाहिजे. पण आपल्याला श्रद्धाच नाही, देव आपल्याला देतील बाबा. मोलकरीण पाठवलं की नाही, कामवाली पाठवतील की नाही देव तुम्हाला. स्वर्ग मोक्ष देणारे देव, यत्र भाव शिवम दत्ते देव कियत दूरवर्तिनी.
असं देतेत का नाही? जो मंदिरामध्ये भगवंतांच्या दर्शनाच्या भावाने जर मोक्ष मिळू शकतं तर मग तिथं आचार्य स्पष्ट देतात की मग स्वर्गाधिक गती प्राप्त होईल. त्यात काय स्वर्गाचं वैभव, बाहेरचं पुण्याचं वैभव प्राप्त होईल, यात काय आश्चर्य. म्हणजे इतका इतका चांगला भाव आहे की ज्या भावाने मला मोक्ष मिळू शकतं तर त्या भावाने तुच्छ वस्तू मिळू शकणार नाही. 80,000 घेऊन एक तोळ मिळतंय तर चांदी किती मिळेल त्याच्यात? चांदी किती किलोवर मिळते का नाही? 80,000 आहे ना चांदी किलो, सगळं मला माहित आहे ना. म्हणजे 1 तोळा सोनं आणि 1 किलो चांदी असं म्हणत. मग जेव्हा तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत तर तुम्हाला तेवढ्या पैशामध्ये जर 100 ग्रॅम चांदी घ्यायची तर सहज उपलब्ध आहे ना. तेच आचार्याने इथं सांगायचं, जेव्हा तुमच्याकडे एवढा मोठा चांगला भाव आहे मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाचा तर त्यामुळं तुम्हाला मोक्षासारखं अव्याभात सुख मिळू शकतं. तर मग संसारातली अनुकूलता मिळणार नाही यात काय तुम्ही संशय घेताय? संसारातली सगळी चांगली त्या ठिकाणी अनुकूलता त्या भगवंतांच्या दर्शनाने प्राप्त झालेल्या पुण्यानेच मिळते. याच्यावर श्रद्धा ठेवा. संसारातलं सगळं सुख केवळ आणि केवळ पुण्याचं फळ. पाप करून कुणालाही संसारातलं सुख आजपर्यंत मिळालं नाही, मिळणार नाही, मिळू शकत नाही. दीपक काय आज दादा नाही आले तर तुझा नंबर आला, नंबर लावली की आपण जाऊ की सगळे. काय फरक पडतोय? एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे बिल्डिंग उभा केली, सगळं सगळं चाललंय, पण नाही तू तर जा नाही तर मी तर जातो. दुकान कोणीतरी हनुमान उचलून न्यायला म्हणजे, कारण संजीवनीचं दुकान आहे. संजीवनी म्हणजे औषधाचं. हनुमानाने ते पर्वत न्यायला नाही का उचलून लक्ष्मण आजारी पडल्यामुळं, तसं त्यांचं दुकान आता ते मेडिकलचं दुकान उचलून नेतील माणसं. त्यामुळं त्याला रक्षक म्हणून बसावं लागतंय. बाकी काय चर्चा काय. सगळं सुख मिळणार आहे, सगळं सुख मिळणार आहे, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. समितात आहे काय ना, आमची रडगाणी आम्ही काय गाणार, कुठं गाणार, कशी गाणार. देवाचं भजन करा, देवाचं स्मरण करा, नाही बाकी काय जमलं तर तेवढं इतकं छान करा आहे ना. कुठलीच समस्या आम्हाला संसारातली सुद्धा राहत नाही. आणि याच्यासाठी इतिहास साक्षी आहे. बघितलंय ज्यांनी ज्यांनी मारायचा ते बघितलं ना, भक्ती पूजा करणारा साप आणून ठेवलेला आहे त्या पुन्हा मारण्यासाठी, तर ते त्याचा काय झाला, हार तयार झाला का नाही? चमत्कार असे होते का नाही, झालेत का नाही? फक्त एक श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण ती सुद्धा आपण त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाही. इतकी भक्ती करा तुमच्या सेवेला लोक असतील, आणि इतकी भक्ती पाहिजे आपली. महाराज माताजी करतेत काय? भक्ती करते. सेवेला 100 इंद्र हजर, इंद्र हजर आहे सेवेला, देव हजर नाहीत का? पण तसं नाही ना, तसं नाही. मीच करणार बर कर, अरे त्याचं संकलित केले तर होणार काय? आणि परत ते मंदिरात येऊन चर्चा केली की माझ्याकडं काम आले. कुणाला विचारायचंय? सजलला विचारल्यावर मिळेल काय? मिळेल काय? सजल ते आहेत का? म्हणजे पाठवतो अजून माणसांना, बऱ्याच जणांना पाहिजे आहे ना. मग तुम्ही म्हणताल काय माझ्याकडे ती काम आहे का? आहे ना, असं चर्चा अशी. मग पुढं काय म्हणले बघा, मंदिरात काय करते? अपने को कोई रोग हुआ हो या कष्ट हुआ उसे कहती है, या भोजन का समाचार कहती है. इस प्रकार की क्रिया पूजा महोत्सव को न देकर प्रातः काल होते ही अपने अपने ग्राम को चल देती है. इस प्रकार पूजा कार्य में विघ्न डालने वाली स्त्रियों को पाप क्या फल नहीं देगा, अपितु अवश्य देगा. अजून एक श्लोक आहे त्याच्या खाली, वाचू का? स्त्रिया काय करतात ते वाचू काय? गोष्ट वाचणार आहे की, पण आधी तुमचं तर आहे का काय करतात ती गोष्टी आहे का लागलं का आपण? कोणाचं? माझं म्हणाय, आमचं कशाला म्हणायचं? तुम्हाला पाप लागेल सगळे, जर सगळे बरेच जण चांगलं पण करतात, मग त्यांना पण तुम्ही तुमच्याकडे ओढलं तर त्याच्यामुळे किती पापाचा बंद झाला माहिती आहे?
नाही माझं चाललंय असं म्हणलं ना, आमचं म्हणून लगेच सगळे मी एकटीच काय वाईट नाही, सगळे तसले असतील असं कधी म्हणायचं नाही. मी एकटा वाईट आहे, माझा एकट्याचा जो काही दोष आहे तो आपण बघायचा आणि तो दूर करण्यासाठी आपण शास्त्र स्वाध्याय करायचा असतो. लगेच त्यांचं पण तसं आहे, ह्यांचं पण तसं आहे म्हणून आमचं पाप कमी होईल का? पण आपल्याला त्याच्यातच असं भारी वाटते. दुसऱ्याचं पाप माझ्यापेक्षा मोठं सांगितलं म्हणजे माझं पाप कमी नाही झालं, माझं पाप तेवढंच झालं वाढून, माझं कमी होतं. पण तसे श्लोक पण याच्यात येत. म्हणून दुसऱ्याचे दोष नाही, आमच्यामध्ये जर दोष आहेत त्याच्यासाठी लिहिले, ते दोष आपल्याला दूर करून आपल्या पापाचा नाश करायचा आहे, धर्माचा संचय करायचा आहे आणि या दुःखातून मुक्त व्हायचं. ठीक आहे, असू दे, नको म्हणते तर गोष्ट वाचवता. तर चर्चा कुठपर्यंत आली आपली गोष्टीमध्ये? कशावर नाही निघाला हे विषय? पण विषय कशावर निघाला आपला? ही गोष्ट मी तुम्हाला बायकांचं का सांगितलं? काही संबंध आहे का काय? म्हणजे मी आता ते मधनच काय विषय कशावर निघाला हे माहिती नव्हतं मला, उगाच काहीतरी सांगितलं का मी? त्याच्यात श्लोक येतो म्हणून आपलं काहीतरी प्रकरण चाललं होतं ना. मग काय चाललं होतं? काय लिहिलंय? मग काय बघताय? माग लिहिलंय का? हा, अज्ञानीचे परिणाम कुठं लागलेले असतात. बरोबर. बरोबर. मग काय झालं? सेक्रेटरी काय म्हटलं आता? आपण ती चर्चा केली ना, ब्रुवनपी न ब्रुते गच्छनपी न गच्छती, है ना. ज्ञानी पण बोलताना बोलत नाही ना, अज्ञानी पण बोलताना बोलत नाही, पण दोघांचं चित्त कुठं स्थिर झाले? ज्ञानीचं आपल्या स्वरूपामध्ये चित्त स्थिर होतंय, तर अज्ञानीचं परवस्तूमध्ये इतकं चित्त स्थिर होते की त्याचं खाण्यापिण्याची पण सुध राहत नाही. ठीक आहे. मग पुढे काय झालं बघ? आपने इतना अधिक धन इकट्ठा कर लिया है, लेकिन फिर भी आप और अधिक के लिए निरंतर चिंतित रहते हैं. इस कारण आप ठीक से खाना भी नहीं खाते, रात में ठीक से सोते भी नहीं. मैं तो स्वयं ही आपसे पूछने वाला था कि सर आप दौड़े तो बहुत लेकिन पहुंचे का? हे मला आवडलेलं वाक्य याच्यातून सगळ्यात सांग. तुम्ही पळाला तर भरपूर, पण पोचला कुठे? कारण असंच झालं ना, एक मनुष्य पुढे पळत होता, त्याच्या मागे अनेक माणसं पळत होती. मग त्याच्यात एक माणसाने बघितलं हे सगळे लांबनं की एक माणूस पडतोय, त्याच्या मागे अनेक माणसं पळते, हा पण पळाला आणि जे पुढे पळत होता त्याला मागे टाकून पुढे गेला. काय बरोबर आहे का? पुढे गेला. मग तोपर्यंत ती दुसरा मागचा माणूस जो 2 नंबरला म्हणजे ज्याला मागे टाकलं ते गेला निघून. सगळे ओरडत होते पकड पकड त्याला, बरं का. पण हे आपलं त्याला मागे टाकून पुढं, पहिला नंबर माझा पाय. मग विचारलं त्या माणसं, बाकीचे मागणं येत होते, अरे तू एवढा जोरात पळाला, त्या माणसाला पकडायला पाहिजे होतं ना, असं त्याला मागे टाकून. तर ते काय म्हणला, का पकडायचं काय होतं? मला वाटलं की रेस चालली. तर तिथं काय सांगायचं, ती चोर होता आणि चोराने पाकिट घेऊन पळत होता आणि त्याच्या मागे माणसं पळत होती. पण यांनी काय पळायचंय, कशासाठी पळायचंय हे काय माहिती नाही, फक्त पळायचं. म्हणून त्यांनी दिलं आप दौडे तो बहुत, पळाला तर भरपूर, पण पोहोचे का? याला जरा आज तपास. आजचा प्रयोग काय कालचा केला असेल असं मी मान्य करतो, किंवा आम्ही तर केला जरा, है ना. मी माझं जरा सोडून थोडं चिंतन झालं. आज काय आपण पळतोय तर भरपूर, पण चाललोय कुठं? पोचतोय कुठं? पोचणार आहे कुठं? आहे ना इकडं खाली जाय ना इकडे. पोहोचे का? म्हणजे पळत पळत मंदिरात यायच्या ऐवजी खाली जायचं असं अडचणी शेवटी. बरोबर आहे. पळत 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 जाणार आणि शेवटी कुठं पोहोचायचं? कुठं? मुक्तिधाम.
म्हणून पळताना दिशेचं तर ध्यान पाहिजे का नाही, ती कुठं कुठल्या दिशेने पळतोय आणि आपलं लक्ष काय, कशासाठी पळतोय, मला काय प्राप्त करायचंय म्हणून मी हे रोजचं माझं पळापळ चाललेली आहे. किराणा दुकानदार आहे, कापड दुकानदार आहे आणि संक्रांत सोन्याचे दुकानदार, तिघांना जास्त काम असतं बहुतेक. बरोबर आहे. पळताय पळताय पळताय. रेवतीताई तुम्ही काल आला नव्हता शास्त्राला, म्हणजे कारण काय, गर्दी होती काय खूप, असू द्या. म्हणजे हे सांगायचं काय, तो सेक्रेटरी म्हटला ना त्याला, कोणाला, एंड्स कॉर्निस, नाव लक्षात राहू दे. एंड आप दौड़े तो बहुत लेकिन पहुंचे कहाँ, आपकी और अधिक पाने की लालसा, और इसके लिए आपको आपकी चिंता देख कर ही मैं प्रभु से प्रार्थना करता हूँ कि हे भगवान, तेरी बहुत बड़ी कृपा है जो तूने मुझे कार्नेगी नहीं बनाया. देवाला धन्यवाद देत होता तो सेक्रेटरी की तुम्ही मला, म्हणून आपण आपल्या दुकानातला गडी बनायचे का आपण मालक बनायचे एवढं विचार. गडी तर टाइमवर येतोय, टाइमवर जातोय, खातोय पितोय, पाहिजे त्यावेळेस सुट्टी घेतोय. असं ती शनिवार बघून सुट्टी घेत नाही, किंवा ज्यांना काय सुट्टीच नाही. अभिजितजी तुम्हाला काय तुमचं असोसिएशन नाही आहे, होतं ते पण आता चाललं नाही, बंद पडलंय. तुमचं कापड दुकानदाराचं आहे का काय असोसिएशन निलेश पाहुणे, नाही आहे ना. 24x7 म्हणजे शक्य झालं तर मेडिकल नव्हे, हे कापड दुकान असो नाहीतर कुठलंही दुकान असो, 24x7 असं असतं ना. 7 दिवस 24 तास अहर्निशी सेवामहे. कोणाचं वाक्य, टेलिफोनवाल्यांचं आहे, मोठो. अहर्निशी दिवस रात्र आम्ही तुमच्या सेवेत आहोत, आणि तेच माझा मोठो आहे. माझं पण लक्ष तेच आहे. कशासाठी आहे पण, संसारासाठी. म्हणून तो म्हणाला काय, आपल्याला असं वाटलं पाहिजे नाही कधीतरी गाड्यांकडे बघून, बरं आहे राव यांचं, आहे ना, पाहिजे त्यावेळेस येते, पाहिजे त्यावेळेस असं म्हणतात. पण बरं का मालक बरेच जण, का होय भाऊ अभिषेक म्हणता का नाही, बरं आहे राव याचं, पाहिजे त्यावेळेस सुट्टी घेतोय, 2-2 पैसे किती असतात तुमच्यापेक्षा जास्त असतात का नाही त्यांच्याकडे, त्यामुळे सुट्टी घेतात ना ते. गड्यांकडं तुमच्यापेक्षा पैसे जास्त असतात का नसते अभिषेक, आणि तरी सुद्धा 2-2 दिवस 3-3 दिवस त्यांना असं टेन्शन नाही येत कधी. बरोबर. मालक मात्र, मग आता म्हणून प्रश्न विचारायचा की मी आल्यानंतर गडी व्हायचंय का मालक. आता सांगा, जो वेळेवर खातोय, वेळेवर झोपतोय, आहे ना, आपल्या मुलाबाळांना वेळ देतोय, आहे ना, त्याच्या सिस्टीमने चालतंय की नाही. तुम्ही आज बंद करून दाखवा, मी मग म्हणणार तुम्ही मालक आहे. तुम्ही मालक केव्हा म्हणलं जाईल पियुष पाहुणे, तुम्ही मालक केव्हा, मालकचा अर्थ काय, मेरी मर्जी, माझ्या मर्जीनं मला जे करता येतं त्याचं नाव आहे मालक. तर तुम्ही आता मालक आहे का नाही दुकानाचे, वैभव. तुम्हाला माहिती आहे पुढचं वाक्य मी काय म्हणणार आहे ना, तू बंद ठेवून दाखवा. पण प्रश्न येतो बंद कसं करू, आणि त्याचं उत्तर मला येते चांगलं, बंद कसं करू असं मला एकाने म्हटलं असं, आहे ना, बंद कसं. मी म्हटलं असं शटर खाली घेतलं किंवा आडवं असलं तर असं ओढलं की बंद होतं दुकान. म्हणजे दुकान बंद करण्याची अशी मोठी काय कला आहे, म्हणजे अवघड असतं का दुकान बंद करणं, मला सांग. दुकान बंद करायचं म्हणजे काय करायचं असतं सांगा मला, सांग तुम्हाला. ते सगळ्यात अवघड काम जगातलं कोणतं कोणतं, म्हणजे ज्यावेळेस रोजची कामं असतील, म्हणजे सुट्टी नाही त्या दिवशी दुकान बंद ठेवणं हे सगळ्यात अवघड काम आमच्यासाठी, सगळ्यात अवघड काम. बरोबर. म्हणून म्हटलं आपण अजून खरे खरे मालक झालेलो नाही, नुसतं नावाचे मालक आहात. असताना तर देवाच्या ज्ञानात सगळे तुम्ही कसे झळकला असाल, हेच तर नौकर आहे, आणि जे नौकर आहे ते मालक आहे. ही अशी सिस्टीम आहे. म्हणून तो सेक्रेटरी काय म्हटला, मी तर देवाला रोज मानतोय बाबा, बरं झालं मला तू कारनेस केलं नाही.
बरं झालं म्हणतो. कारण त्याचा ताप बघून, त्रास बघून कोण कोण तसं बनायला लागलं. बैल बघून कोणाला बैल बनू वाटतंय? म्हणजे बैलाच्या खांद्यावर जू ते उसाची गाडी बघून कोणाला वाटलं बैल बनावं म्हणून? कोणालाच वाटत नाही. काय मग आपल्या खांद्यावरचा जू दिसतो का नाही? आणि त्या जू खाली मान मी अशी घालणार आणि तो बैलगाडा उचलणार, दुसरं कोणी नाही, मीच. ते बैल काय करतो? मान त्याला, जर त्याला मान नाही वळवायची ताकद किती असते त्याच्यामध्ये, ते माणसाला ऐकेल का? पण गपचीप मार खाल्ल्यामुळं अशी सवय लागते की त्याच्या खाली बरोबर मान घालतो. तीच माझी सिस्टीम आहे. बरोबर आता मान खाली घालायची का नाही त्याची अडचण. इस पर कार्नेगी ने अपने सेक्रेटरी से कहा, मैं चाहता हूं मेरे मरने के बाद तू अपना यह निष्कर्ष सारी दुनिया में प्रचारित और प्रचलित कर दे. तू जी हे मला सांगितलं, तुझा हा निष्कर्ष तू सगळ्या जगाला सांग, है ना. तू बिल्कुल ठीक कह रहा है. मैं धनपति कुबेर हूं, लेकिन मैंने कभी भी अपने काम से फुर्सत नहीं पाई, कभी अपने बच्चों को मैं समय नहीं दे पाया और अपनी पत्नी से तो मैं अपरिचित ही रह गया. बायकोच माहिती नाही, असं होतंय का नाही? कार्यालयावर किती वेळ जातो आणि दुकानात किती जातो आणि वर बायका पोरांजवळ किती वेळ जातो, असं नाही. किती वेळ जातो मी प्रश्न विचारलाय. तुम्ही तपासा कोण सुख देतं. मुलं बाळ तुम्हाला सुख खरं देते का तुमचं दुकान देतं? खरं खरं सांगा. व्यवहारातला प्रश्न आहे. व्यवहारातला प्रश्न आहे की कोण आम्हाला सुख देतं? वैभव सांग. मग आम्हाला सुख पाहिजे तर आपला जास्त वेळ कोणाकडे घालवला पाहिजे? व्यवहाराने, निश्चयाने नाही विचारत मी. जर मला माझी बायका मुलं सुख देत आहेत असं आपली मान्यता आहे, आपण त्याच्यासाठी संसार केलाय, तर आपला वेळ पियुष पाहुणे कुठे जायला पाहिजे? जे आपल्याला जास्त सुख देते तेच ना. पण आपण लबाड आहे का नाही? आपल्याला आपण हेच सिद्ध केलं की बायका पोरं खरं सुख देत नसते, सुख तर दुकानं देते, पैसे, अडचणी. बस मैं अपने औद्योगिक काय कुठे गेलं, हाँ उससे कुठे गेलं रे, पत्नी से तो मैं अपरिचित ही रह गया, उससे बात करने का भी समय नहीं था मेरे पास, और अपने मित्रों को भी मैंने सदा अपने से दूर ही रखा, एवं सबसे महत्वपूर्ण कार्य मैं स्वयं अपने को ही जान नहीं पाया. बस मैं अपने औद्योगिक साम्राज्य को बढ़ाने की ही निरंतर चिंता करता रहा, लेकिन अब लग रहा है कि मैंने यह दौड़ भाग व्यर्थ ही की थी, क्योंकि अब तो मेरा सेक्रेटरी भी कुबेर बनना नहीं चाहता. शेवटी त्याला समज. मुझे कल किसी ने पूछा था, तो सांगत होता, मला काल एकाने विचारलं, क्या तुम तृप्त होकर मर सकोगे? बाहुबली गए. प्रश्न आपल्यासाठी सगळ्यांसाठी हा दुसरा आहे. दोन गोष्टीवर विचार करा. पहिली गोष्ट, दौड़ तो बहुत रहे लेकिन पहुंच कहाँ रहे, पहिला. आणि हे दुसरं काय म्हटले, एकाने त्याला विचारलेलं होतं ना, कल किसी ने पूछा था क्या तुम तृप्त होकर मर सकोगे? सांगा. तृप्त कळते ना, समाधानी होऊन आम्ही मरू शकू का? कधी विचारला प्रश्न आपल्याला? तो मैंने कहा था तृप्ति कैसी, कुठनं चली तृप्ति? मैं मात्र 10 खरब डॉलर छोड़कर मर रहा हूं, जबकि मेरी 100 खरब डॉलर इकट्ठा करने की आकांक्षा थी. मी तर केवळ 10 खरब डॉलर सोडून चाललोय, पण खरं तर माझी इच्छा 100 खरब
डॉलर त्या ठिकाणी मिळवण्याची मेरी 100 खरब डॉलर इकट्ठा करने की आकांक्षा थी, जो अभी मेरी अधूरी ही रह गई. चिंतन कर. ओम नमो भो प्रभु मी मनोचिंत काय कृतकारित अनुमोदन सौरंभ समारंभ आरंभ क्रोधमान मायालो श्रमाद इत्यादी माझ्या हृदयशास्त्र एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जपायची जीवनची स्वाध्याय करीत असताना पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मी माझ्या ते राहूया सर्व दोष आत्मस्वरूपाला संतोषी समाधानी परिपूर्ण आहे. मला आनंदी राहण्यासाठी कोणत्याही बाह्य वस्तूंची गरज नाही. जाण मी स्वतःच आनंदी आहे. स्वतः मध्ये परिपूर्ण आहे. प्रतीती करा परिपूर्ण संतोषामृत स्वरूपो तृष्णारहित स्वरूपो विसर्जन